निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्याच दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आज घडली. खरं तर आज सुप्रीम कोर्टामध्ये फारसा डिसिजन काही मोठा नसला आला तरी युक्तिवादाच्या दरम्यान मात्र अशी वेळ आलेली होती की कदाचित घड्याळ हे चिन्ह फ्रीज होऊ शकलं असतं आणि त्यामुळं आज घड्याळ हे चिन्ह गोठता गोठता वाचलेलं आहे असं सुद्धा आपल्याला या सगळ्या घडामोडीनंतर म्हणता येईल. शरद पवार गटाचं हे आर्ग्युमेंट होतं की पॉलिटिकल आयडेंटिटी शरद पवारांची घड्याळ राहिलेलं आहे. इतक्या वर्षांपासून तेच चिन्ह जनतेच्या मनामध्ये आहे आणि ज्यावेळी तुम्ही समोरच्या गटाला हे चिन्ह देता याचा अर्थ मतदारांच्या मध्ये कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळं ते फ्रीज करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी अभिषेक मनु सिंघवी जे शरद पवार गटाचे वकील आहेत त्यांनी केलेली होती. अर्थात याच्यावरती निकाल देताना सुप्रीम कोर्टानं ही मागणी मान्य केलेली नाहीये. केवळ एवढं सांगितलेलं आहे की अजित पवार गटानं डिक्लेरेशन द्यावं कॅम्पेनच्या प्रत्येक ठिकाणी की हे जे चिन्ह त्यांना मिळालेलं आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो काही अंतिम निकाल येईल त्याच्या अधीन हे सगळं पुढच्या घडामोडी असतील. सोबतच शरद पवार गटासाठी तुतारी हे चिन्ह जे आहे ते सुद्धा निवडणूक आयोगानं अधिकृत चिन्ह म्हणून त्यांना मान्य करावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. याच सगळ्या घडामोडींचं विश्लेषण समजून घेण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत. खरोखर आज घड्याळ चिन्ह फ्रीज होता होता राहिलं काय वाटतंय तुम्हाला? बघा प्रशांतजी, तुम्हाला माहित असेल की इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध ज्याच्यात इलेक्शन कमिशननी घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे अजितदादांना दिलं, त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात पवार साहेब आले आणि पवार साहेबांनी सुरुवातीला स्थगिती अशी मागितली नाही. त्यांनी फक्त सांगितलं की निवडणूक आयोगाने आम्हाला राज्यसभेपुरतं एक नाव दिलंय एनसीपी शरदचंद्र पवार, आम्हाला चिन्ह देण्यात यावं. तसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही चिन्हासाठी अप्लाय करा, 1 आठवड्यात तुम्हाला देण्यात येईल. तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आणि पुढची तारीख ही 22 मार्च देण्यात आली होती त्यावेळेस. त्याच्यानंतर मधीच पवार साहेबांनी अभिषेक मनु सिंघवींच्या मार्फत एक ऍप्लिकेशन फाईल केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की माझा फोटो म्हणजे पवार साहेबांचा फोटो हे अजितदादा वापरत आहेत. तर त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की तुम्ही अजितदादांना सांगितलं की तुम्ही आम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्या, ॲफिडेव्हिट द्या आणि त्याच्यात आम्हाला हमी द्या की तुम्ही हे फोटो पवार साहेबांचा फोटोचा वापर करणार नाही. तशी हमी आणि प्रतिज्ञापत्र हे अजितदादांनी शनिवारी सादर केलं. आज ते कोर्टापुढे पण आलं आणि आज मागच्या वेळेसच पवार साहेबांनी अजून एक मागणी केली होती की घड्याळ हे चिन्ह अजितदादांकडून काढून घेण्यात यावं. आता तुम्हाला आठवत असेल पहिलं हे मॅटर जेव्हा सुप्रीम कोर्टात आलं इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध, तेव्हा अजितदादांचे वकील मुकुल रोहतगी म्हणत होते की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे नाव जे शरद पवारांना दिलंय, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, हेच नावच तुम्ही त्यांना दुसरं देण्यात यावं. तर आता पवार साहेबांनी उलटा अशी चाल केली आहे की तुमचं चिन्हच आता मी बघतो घड्याळ तुमच्याकडे कसं राहतं. तर ते होता होता वाचलं, कारण जजेसनी जवळजवळ 1 तास हे मॅटर ऐकलं आणि जजेसचं म्हणणं होतं की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी च्या आधारे कसं दिलं गेलं आहे. सिंघवींचं म्हणणं होतं की घड्याळ हे रुजलं आहे जनमानसात आणि पवार साहेबांबरोबर त्याची आयडेंटिटी आहे आणि एनसीपीचे मतदार हे प्रामुख्याने ग्रामीण भागातले असतात, त्यामुळे त्यांना अजूनही वाटतं की घड्याळ हे चिन्ह पवार साहेबांचं आहे, आम्हाला तुम्ही तुतारी दिलेली आहे, त्यांना कुठलं तरी अन्य चिन्ह द्या. कोर्टाने ते ऐकलं, पण कोर्टाने शेवटी म्हणलं की आता वेळ खूप कमी राहिला आहे इलेक्शनला, तर तुम्ही तुतारी हे तुम्ही वापरू शकता चिन्ह. पवार साहेबांना सांगितलंय लोकसभा आणि विधानसभेपर्यंत तुतारी हे चिन्ह तुम्ही वापरू शकता. पवार साहेबांचं असंही म्हणणं होतं की काल महाराष्ट्रात इलेक्शन कमिशनची एक बैठक झाली आणि एनसीपी शरदचंद्र पवारला इलेक्शन कमिशननी त्या बैठकीला बोलवलं नाही. तर कोर्टाने सांगितलं इथून पुढच्या सगळ्या बैठकींना एनसीपी शरदचंद्र पवारांना म्हणजे एक रजिस्टर्ड पार्टी म्हणून सुद्धा त्यांची मान्यता मान्य केली पाहिजे. प्रोव्हिजनल स्टेट पार्टी म्हणून, आणि तुतारी हे चिन्ह पण प्रोव्हिजनली त्यांना देण्यात आलं आहे आणि फ्री सिंबल असल्यामुळं ते कुठे दुसऱ्या अपक्ष ते वापरू शकणार नाही किंवा दुसऱ्या राज्यात पण तुतारी वापरली जाणार नाही, फक्त पवार साहेब. मागच्या सुनावणीमध्ये याच न्यायमूर्तींनी एक असं अजित पवार गटाला घाबरवून सोडलेलं होतं की तुम्ही वेगळ्या चिन्हाचा पण वापर करा, असं एक आम्ही आयडिया तुम्हाला प्रपोज करतोय, त्याच्यावरती पण विचार करा म्हणून. तर आज जो आदेश आलेला आहे त्याच्यानंतर एक प्रकारे अजित पवार गटासाठी हा मोठा दिलासा म्हणायला हवा. हो, दिलासाच म्हणावा लागेल, कारण डिटेलमध्ये जरी एक इंटरिम ऍप्लिकेशन आज होतं तरी डिटेलमध्ये जजेसनी माहिती काढली इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरची आणि अजित पवार आज प्रिपेअर्ड गेले होते.
शरद पवार साहेबांकडून फक्त अभिषेक मनु सिंघवी होती, अजित पवारांकडून मुकुल रोहतगी, नीरज किशन कौल, मनिंदर सिंग, सिद्धार्थ भटनागर, त्यांना अपेक्षित होतं की आज काहीतरी इम्पॉर्टंट घडणार आहे आणि त्यांनी स्वतःचा बचाव व्यवस्थितरित्या केला. आणि मुकुल रोहतगी आर्ग्युमेंटच्या दरम्यान म्हणत पण होते की मतदार खूप स्मार्ट आहेत, त्यांना काही हा गोंधळ त्यांच्या मनामध्ये होणार नाही, घड्याळ कुणाकडे आहे, तुतारी कुणाकडे हे कळतं त्या मतदारांना. आणि मुकुल रोहतगींचं म्हणणं असतं की कुठल्या एका व्यक्तीबरोबर एक पक्ष असोसिएटेड नसतो, तर पक्ष चिन्ह असोसिएटेड नसतं, तर चिन्ह घड्याळ म्हणजे शरद पवार असं नाहीये. इलेक्शन कमिशननी एनसीपी पक्ष आणि त्याच्याबरोबरच चिन्ह हे अजितदादांना दिलं आहे तुर्तास तरी, तर ते आमच्याकडेच ठेवण्यात यावं. कोर्ट काय म्हणलंय की आता इथून पुढे कधी अजितदादा जेव्हा घड्याळ हे चिन्ह वापरतील जाहिरातीमध्ये किंवा कुठेही, आणि त्यांना न्यूजपेपरमध्ये पण सगळीकडे देशात पण आणि महाराष्ट्रात पण त्यांना न्यूजपेपरमध्ये मोठ्या जाहिराती द्याव्या लागतील आणि सांगावं लागेल की घड्याळ चिन्ह हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शिंदेजी, आता खरं तर आपण बघितलं तर शिवसेनेच्या केसमध्ये पण जो काही अंतिम निकाल येईल त्याच्यावरतीच सगळं अवलंबून असणार आहे. मग हे डिक्लेरेशन शिंदेना द्यावं लागत नाही, एकनाथ शिंदेना, आणि अजित पवारांना द्यावं लागतं, याचा काय अर्थ? तेच आता बघा, हे वेगवेगळे खंडपीठ होते. ते जे खंडपीठ आहे जे शिवसेनेचं मॅटर पक्ष आणि चिन्हाचं मागच्या 13 महिन्यापासून ते प्रलंबित आहे, ते चंद्रचूड साहेबांच्या खंडपीठासमोर आहे. आज जे खंडपीठ होतं ते जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस विश्वनाथन यांचं होतं. आता वेगवेगळ्या खंडपीठाचे वेगवेगळे व्ह्यूज असू शकतात. आता तुम्ही जर बघितलं तर एकनाथ शिंदेंना तर पूर्ण म्हणजे स्थगिती तर मिळाली नाहीच उद्धव ठाकरेंना, आणि एकनाथ शिंदे पक्षाचं नाव धनुष्यबाण पूर्णपणे वापरू शकतात. पण आज पवार साहेबांना रिलीफ असा मिळालाय की अजितदादा हे नाव वापरू शकतात, नाव आणि पक्षाचं चिन्ह मुख्य निकाल येईपर्यंत. पण त्याच्यात त्यांना खूप कंडिशन्स घालण्यात आलेत की दरवेळेस तुम्हाला तिथे खाली लिहावं लागेल की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण आता पुन्हा तोच प्रश्न, आता आपण मार्च मध्ये आहोत, आता लोकसभा निवडणुका होतील पुढच्या 1-1.5-2 महिने, तो सगळा खेळ चालेल. अंतिम निकाल कधी येणार? म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये या निवडणूक आयोगाच्या चिन्हाचा फेरविचार होऊ शकतो का? कोर्ट असा काही निर्णय देऊ शकतं का की ज्याच्यामध्ये आयोगाचा निर्णय आधीचा पूर्णपणे बदलला जाऊ शकतो? ती पण एक शक्यता आहे. आता हे इलेक्शन कमिशनचं कसं आहे की सुप्रीम कोर्ट हे पूर्णपणे हा निकाल उलटवू शकतं. म्हणजे जसं मी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हणलं की त्यांनाही धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळू शकतं, तसंच पवार साहेबांना पण परत हे नाव मिळू शकतं. त्यामुळे तुतारी हे प्रोव्हिजनल सिम्बल आणि एनसीपी शरदचंद्र पवार हे प्रोव्हिजनल नाव आहे. आता त्यांनी आजच्या ऑर्डरमध्ये कसं सांगितलंय की 4 आठवड्यात अजितदादांनी त्यांचं मुख्य मॅटरमध्ये उत्तर सादर करायचं, त्याच्यानंतर 2 आठवड्यांनी पवार साहेब त्यांचं रिजॉइंडर करतील, म्हणजे अंदाजे 1.5 महिना, त्याच्यानंतर 1.5 महिन्यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत सुप्रीम कोर्टाला. तर आता हे मॅटर माझ्या मते जुलैमध्येच येईल आणि त्याचा निकाल यायला म्हणजे विधानसभेच्या आधी हा निकाल येऊ शकतो आपण असं म्हणू शकतो, पण लोकसभेच्या आधी तर काही येणार नाही. आणि कोर्ट पण मिश्किलपणे म्हणलं की आता तुम्ही इलेक्शनकडे लक्ष द्या, तुम्हाला चिन्ह वेगवेगळे आहेत आणि तुम्ही इलेक्शन कडे लक्ष द्या आणि लोकांसमोर जा. कोर्टाचं एक असंही म्हणणं होतं की आजकाल मतदार हा खूप त्याला सगळं माहीत असतं, नुसतं चिन्हावर आधीसारखं राहिलं नाहीये की चिन्हामुळेच काही फरक पडतो. आजकाल लोकांना माहीत आहे की शरद पवार साहेब आणि अजितदादा हे वेगळे झालेले आहेत आणि लोक त्यांचा कौल देतील, असं कोर्टाचं म्हणणं. बरोबर. पण आपण आता ठाकरेंची पण पूर्णपणे लिगल बॅटल बघितली, शरद पवारांची पण आपण आता बघतोय. काय नेमके फरक तुम्हाला वाटतात? आणि चिन्हाच्या बद्दल आज जे होऊ शकलं या संपूर्ण केसमध्ये, म्हणजे त्यांच्या बाबतीत असं होतं की पहिल्यांदा धनुष्यबाण फ्रीज झालेलं होतं, नंतर पुन्हा ते दोघांना देण्यात आले. इथं असं झालं की निवडणूक आयोगानं थेट निकाल दिला. तर दोन्ही बाबतीत चेंज होऊ शकतो आणि दोन्ही निकाल एकत्रित येतील की वेगवेगळेच होतील? नाही, तसे वेगवेगळेच येतील. त्यावेळेस ते चिन्ह फ्रीज झालं होतं धनुष्यबाण, त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होती त्याच्यामुळे झालं होतं, आणि नंतर एकनाथ शिंदेंना ते देण्यात आलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मशाली देण्यात आली. आता कसं आहे की चंद्रचूड साहेब ज्यांच्यासमोर शिवसेनेचं पक्ष आणि चिन्हाचं मॅटर चालू आहे ते नोव्हेंबरमध्ये रिटायर होणार आहेत. तर असे काही इम्पॉर्टंट जजमेंट जे असतात, 13 महिन्यापासून प्रकरण प्रलंबित आहे, त्याची तारीख पुढच्या महिन्यात आहे एप्रिलमध्ये, त्याच्यात अजून काही तारखा पडतील, पण शेवटी निकाल हे चंद्रचूड साहेब रिटायर व्हायच्या आधीच देतील. त्यामुळे विधानसभेच्या आधी तो निकाल येऊ शकतो. आणि एनसीपीचं पण प्रकरण जरी आता लेटेस्ट असलं तरी त्याच्यात जस्टिस सूर्यकांत आणि विश्वनाथन यांचा बेंच फास्ट मूव्ह करतोय, त्यामुळे तो पण निकाल सप्टेंबर-ऑक्टोबर, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की विधानसभेच्या आत शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्ष आणि चिन्हाबाबत आणि एनसीपीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत दाट शक्यता आहे निकाल यायची. म्हणजे जसं ॲडव्होकेट शिंदेंनी सांगितलं, आत्ताची निवडणूक जी आहे ती तुतारी, मशाल या सगळ्या चिन्हावरती होते.
पण विधानसभेला कदाचित यातल्या बरंच चित्र जे आहे ते बदललं जाऊ शकतं आणि त्या दृष्टीनं पुढच्या काही काळामध्ये असे महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. अंतिम निकाल ज्याला आपण म्हणतोय की निवडणूक आयोगानं जे सांगितलेलं आहे त्याला सुप्रीम कोर्टाची मोहर आहे की नाही, त्याची मान्यता आहे की नाही, हे जेव्हा अंतिमतः कळेल तेव्हा याचा फैसला होणार आहे की राष्ट्रवादी खरी कोणाची, शिवसेना खरी कोणाची, सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दल काय म्हणतंय याची उत्सुकता आपल्याला असेल. आजचं हे अपडेट म्हणजे निकालामध्ये जरी मोठं वाटत नसलं तरी आर्ग्युमेंटमध्ये ती एक वेळ आलेली होती की ज्यावेळी हे सिम्बॉल जे आहे अजितदादांना मिळालेलं क्लॉक किंवा घड्याळ हे त्याच्यावर freeze होऊ प्रश्नचिन्ह शकलं आलं असतं. होतं. आज म्हणजे अक्षरशः ती वेळ आलेली होती आणि त्यामुळं ते सगळं नाट्य तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठीचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या देखील अवश्य कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.